मला हप्पी अरे अरे मग दादा ही काय सांगाल मागाशीच मुलं घेतल्या पुन्हा आता नंबर पण झाला आपल्या काय बोलाल? अतिशय आनंद झाला. सर्व आमचा ग्रुप असतील, आरजीआर ग्रुप असेल, सावकार ग्रुप असेल, आगाशिवनगरचा ग्रुप असेल, SYP ग्रुप असेल, सर्व ग्रुपला आमचा आनंद झालेला आहे. आणि हॅट्रिक झालेलं आहे ना हॅट्रिक झाल्या सगळीकडे एक नंबरचा मानकरी. सगळीकडे एक नंबरचा मानकरी एवढं होणं मोठी गोष्ट आहे. पण काय आपल्या नंदीवर माझा अफाट जीव आहे माझ्या, आणि तो मला साध्य करून दाखवले मला माहित होतं, आणि त्याने आज मला साध्य करून दिलं. काय सांगाल अजून एवढं म्हणजे कमी वयात एवढं मोठं नाव केलं त्याबद्दल काय बोलाल? खूप खूप त्याचे उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही. कोळेगावचा हिंद केसरी ओरिजिनल झाला, एक नंबर करून 2 ना 4 नंबर नाही केला, एकच नंबर केला. हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी शंभू आहे. आधीच कधीतरी तुम्हाला माहित होतं ना आज सकाळीच तुम्ही म्हटलं होतं की आज काहीतरी शंभू करणार, कारण मालकासाठी पळतो शंभू. काय सांगाल? पळणार आणि मला माहितीच होता, पण पहिल्यांदाच बोलल्यानंतर ते मला बोलले योग्य न वाटत. माझ्यासाठी गुलालच भरपूर मोठी गोष्ट होती, भले तो कितवा पण नंबर होते, पण 1 नंबर आला. खरोखर शंभूने हिंद केसरीचा पहिला मान आहे शंभूचा. पहिला अरे काय सांगा शंभूनी थार जिंकली, शंभूने 3 लाख रुपये जिंकले. त्याला जेवढं महत्व आहे तेवढं आज महत्व आहे. त्यांनी हिंद केसरी किताब मिळवला, कारण त्या बैलगाडी क्षेत्रात हिंद केसरी किताब मिळवणं खूप मोठी गोष्ट असते, ती माझ्या शंभूने करून दिली. आता गाडी मिळवली, सगळं मिळवली, पण तुम्ही म्हणला हिंद केसरी किताब लय महत्व आहे, ती मिळालं ते सांगा, त्याचा आनंद एक वेगळा असतो. खूप आनंद झाला, अतिशय आनंद झाला. आणि जेवढं बोलूया शंभू साठी तेवढं कमी आहे, कारण हिंद केसरी कोणाच्या किताब ह्याच्यात नसतं, आणि माझ्या शंभूने ते करून दाखवलं. खरं शंभूचे उपकार आयुष्यात विसरणार नाही. खरं शंभू महादेवाने हे जर मला नंदी दिला शंभूच नावाचा, हा खरोखर माझ्यासाठी खूप सांगा. तुम्ही पण तसंच आहे, मैत्री दुनियातले राजा त्याबद्दल काय बोलाल? एकदम मनापासून. आपले मित्रता मंडळी सगळी गोष्टी आमचे पप्पू शेठ पाटील आमचे ग्रुप लिडर आहेत, मोठे बंधू आहेत. सर्व गोष्टीचं डायरेक्शन पण पप्पू शेठ बरेच काही देत असतात. थोडीशी माहिती त्यांच्याकडून. पप्पू शेठ काय सांगाल आज राऊत साहेब आहेत आपल्यावर? तुम्हाला सांगण्यासाठी खूप आतुरता या गोष्टीसाठी. आज 1 महिन्यापूर्वी आकाश शेठ माझा भाऊ खूप त्रस्तेला होता, खूप त्रस्तेला होता. तो खूप त्रस्तामुळे होता की चांगला नंदी पळत नाही चांगला, पण त्याचा विश्वास होता शंभूवरती. आज शंभूने त्याला काय दाखवलं ना, आज गगनात तो मावेने एवढं तरी सुख त्यांनी शंभून त्याला दिला. आज त्याबद्दल आमचे 2 भाऊ मिलिंद शेठ आणि सुरेंद्र पाटील कडनं एक भाऊ. तुम्ही सकाळीच म्हणला की आज जो पायरा पण घडून आणला होता भुंगाचा मथुरचा, सगळं काय सांगाल? हे पप्पू शेठ आहेत, हे आमच्या ग्रुपचे लीडर आहेत. बरेच काही गोष्टी पप्पू शेठ घडून आणतात, कारण पप्पू शेठ आमच्या मित्रमंडळामध्ये कमी असतात. पण पप्पू शेठचं मत एक असतं की मित्रमंडळी एकत्र राहिली पाहिजे, त्यांच्यामध्ये कुठला वादविवाद नाही झाला पाहिजे. कारण आम्ही तरुण रक्त आहेत, थोडे जरा जरा असतात थोडा, पण पप्पू शेठ आम्हाला डायरेक्ट सांगतात या गोष्टी चुकीच्या आहेत, इथे सगळं आम्हाला डायरेक्ट बोलतो. ते अशी मैत्री आहे, आणि मैत्रीमध्ये पप्पू शेठ बॅलन्सिंग खूप चांगली प्रमाणे करतो. पप्पू शेठ काय सांगाल याच्याबद्दल? यांनी जे वाक्य वापरलं 1 नंबर वापरलं की बैलगाडी क्षेत्रात कुठेतरी इतिहास घडला की मैत्री पूर्ण परत खेळ चालू झाले तुमच्या? नाही, इतिहास घडला ना, इतिहास काय नाही, एवढा मोठा इतिहास घडला. आज विचार पण नव्हता केला, हॅट्रिक झाली आज माझ्या भावाची, आणि आज शंभूने त्याला सार्थक केला, खरं सार्थक केला. नतमस्तक झालं शंभू पुढे. आज मी काय सांगाल अजून शंभू बद्दल? फ्युचर कसा पळेल? चांगलाच पळतो बैल, नाव खूप मोठा फ्युचर आहे शंभू मध्ये, खूप मोठा फ्युचर. काय बोलाल? ते कसे म्हणले की एकदम आकाश शेठ माझी बारकी डार्लिंग आहे. आमचा दुसरा भाऊ म्हणजे तिसरा भाऊ माझा मिलिंदचा, नंतर आकाशला मी मानतो. आणि आकाश हमेशा माझी इज्जत करतो. हर एक गोष्टी समजून त्याला सांगितली लगेच तो शांत होतो, आणि मिलिंद पण शांत होतो. पण आमची सगळ्यांची बॅलन्सिंग व्यवस्थित चाललेली आहे. काय थोडक्यात सांगतात यांच्याबद्दल काय बोल? बॅलन्स म्हणजे कधी राग बी येतच का? आमचं एक मित्र शिरीशेठ पाटील, ही आम्ही नंदूशेठ आम्ही सगळे एक असतो, आणि पप्पू शेठ कुठे जर आम्ही चुकत असत तर तो आम्हाला सांगत. बघा काय, लहान भाऊ जरी कुठे चुकत असले तर मोठ्या भावाचा अधिकार असतो त्याला ओरडायचा. त्याचा खरोखर फरक पप्पू शेठ निभवतोय. तर पप्पू शेठला माहिती आहे, सर्व औतपूर माणसांमध्ये बसतो, उठतो, सगळ्या लोकांची 4 गोष्टी चांगल्या बोलतो, त्याला सगळं माहिती आहे. तर काय माणसाने कुठे राहायला चांगलं पाहिजे, कोणाशी कसं बोललं पाहिजे, त्याला माहित असतं. तर कसं मैत्री मित्रांमध्ये सर्वांना सांगणार आहे. आणि बीजेपी आणि जो आपला बैलगाडी क्षेत्रामध्ये
की पप्पू शेटला खूप असा अनुभव आहे. बैलाला काय खायला घातलं पाहिजे, बैलाला काय पाजलं पाहिजे, किती खुराक घातला पाहिजे. अनुभवी माणूस आहे. अनुभवी माणसाकडून एखाद्या आपल्याकडून त्यांच्याकडून काहीतरी घेणं किंवा आपल्यासाठी कमीपणा नाही, ही साठी आपल्यासाठी एक शिकवण आहे. थोडक्यात जातो विचारतो की जी नवीन पिढी त्या बैलगाडी क्षेत्रात त्यांना काय सांगाल थोडक्यात? नवीन पिढीला एकच सांगतो, प्रत्येकाने चांगलं मन ठेवा, आपल्या नंदीची चांगली जोपासना करा, आपल्या नंदीला मनापासून जपा, त्याचे सुख दुःख काय असेल ते खरं कर बघून त्याला पळवा. आज तुम्हाला माझ्यासारखं यश प्राप्त होईल. धन्यवाद.